बघूया पुढचा बॅट्समन येतोय संजय बागुल. हे देखील बॅटिंग साठी चांगल्या पद्धतीचे आहेत. बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंड प्लेयर आहेत संजय बागुल. जबरदस्त अशी बॉलिंग सागर गायकवाडकडनं आणि मिस केलाय बॉल. खूप खालच्या साईडला बॉल होता आणि तो बॅट्समनला चकमा देताना सागरचा हा बॉल. जबरदस्त अशी बॉलिंग इथे दाखवताना बघूया न्यू स्टार 11चा दबदबा या युवा संघावर पडताना आपल्याला दिसतो आहे आणि प्लेअर करण्याच्या प्रयत्नात होता संजय बागुल. खूपच चांगल्या पद्धतीची इथे बॉलिंग. बघूया पुढचा बॉल घेऊन येतोय सागर आणि या बॉल मध्ये विकेटचा प्रयत्न केला होता. विकेट मिळवण्याचा प्रयत्न पण 1 रनाची धावसंख्या इथे पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या रन साठी प्लेअरचा प्रयत्न होता पण त्याच्यात अपयश आणि 1 रन पूर्ण झालेला आहे. खूपच चांगल्या पद्धतीची इथे ओव्हर संपवताना आपल्याला दिसतोय सागर उर्फ कांडे याची. बघूया पुढचा बॉल आणि खूपच चांगल्या पद्धतीचा बॉल आहे देखील होता. मला वाटतं ओव्हर चेंज झालेली आहे आणि खूपच फक्त या ओव्हर मध्ये एकच रन दिलेला आहे साधारण 21 रन पूर्ण झालेले आहेत. 3 ओव्हरींच्या समाप्तीनंतर परत 3 ओव्हर फक्त 6 ओव्हरींचा सामना हा होणार आहे. दोघं संघांनी लक्षात द्यायचं आहे. 6 ओव्हरींचा सामना इथं होणार आहे. 2 ओव्हर पॉवर प्ले संपलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुढचा बॉलर होतो दीपक देशमुख. आणि देखील खूपच चांगला असा प्लेअर बॅटिंग आणि बॉलिंग ऑलराऊंडर प्लेअर आहे दीपक देशमुख आणि त्याची मागच्या टाइमाला थोडीशी माग झाली. राहुल गायकवाडने 2 फटके लावलेत आणि आपल्या रन मध्ये केलेले आहे. पुढचा बॉल सायंकाळी बघू बरं. खूपच चांगल्या पद्धतीचा बॉल होता. पहिला 1 रन नंतर परत बॉल झाला आहे दीपकने. बघूया पुढचा बॉल स्ट्राईक वरती राहुल गायकवाड आणि लो बॉल. बघूया नो बॉलचा इशारा अंपायरचा आणि नो बॉल. तिथं नो बॉल दिलेला आहे अंपायरने. या फ्री हिट मध्ये चान्स आहे आणि मिस केलाय बॉल. फ्री हिट होता, चान्स होता पण बॉलरने चांगला असं कम्पॅक्ट केलेला आहे. खूपच चांगल्या पद्धतीचा कमबॅक इथे दीपकने घेतलेला आहे आणि पुढचा बॉल चांगला फटका दिलेला आहे आणि तो देखील चौकार गेलेला आहे. 4 रन. चांगली अशी दिशा राहुल गायकवाडने बघितली आणि त्या दिशेला लवकरच चौकार जाईल असं वाटतंय आणि त्याच दिशेला बॉल ढकललाय आणि चौकारसाठी 4 रन मारले. आपल्या संघासाठी राहुल गायकवाड चांगला असा प्रयत्न करतो आहे आणि स्कोअर मध्ये वाढ करतो आहे आणि याच पद्धतीची बॅटिंग युवा संघ गायकवाड यांना गरज आहे रनांची आणि धावसंख्येमध्ये वाढ होताना केला होता राहुल गायकवाडने आणि अंपायर डिसिजन वाईट बॉलचा 1 रन. वाईट बॉल केलेला आहे. दीपकने थोडीशी लेंथ मध्ये बिघाड आणि त्याच्यात सुधारणा करावी लागणार आहे दीपकला. आणि बघूया पुढचा बॉल आणि चांगल्या पद्धतीचा बॉल होता हे देखील आणि थोडस मागच्या साईडला ग्राउंड खराब असल्यामुळे तो बॉल गेला नाही आणि रनआउट
रनआउटचा चान्स आणि अंपायरने रनआउट दिलेला आहे संजयला आणि रनआउट झालेला आहे संजय बागुल. चार ओव्हरी समाप्त झालेल्या आहेत. आता फक्त बेकार धोक्यावाले हा बेकार धोक्यावाले हा बेकार बॉलर आहे बॅटिंग भी बेकार करतो तो कल्पेश कल्पेश खूपच चांगल्या पद्धतीची एक बॉलिंग कल्पेशची वाईट वाईट बॉल दिलेला आहे. मध्ये बिघाड पहिलाच बॉल वाईट टाकलेला आहे इथं. चांगला असा फटका दिलेला आहे. प्लेअर आहे उपलब्ध पण चौकार दिलेला आहे इथं. 4 रन. खूपच चांगल्या पद्धतीचा फटका इथं दिलेला आहे राहुल गायकवाडने आणि आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न करत आहेत. स्कोअर मध्ये वाढ करताना इथं आपल्याला राहुल गायकवाड चांगल्या पद्धतीचं इथं बॅटिंग सुरू आहे राहुल गायकवाडद्वारे आणि हाही देखील जोरात मारण्याचा प्रयत्न त्यांनी 1 रनाची धावसंख्या पूर्ण केलेली इथं. खूपच चांगल्या पद्धतीची इथं बॅटिंग राहुल गायकवाडद्वारे आपल्या संघासाठी दिसते. बघूया कल्पेश पुढचा बॉल आणि स्ट्राईकवरती भैया गायकवाड आणि हाही देखील 1 रनाची धाव पूर्ण केलेली आहे. चांगल्या पद्धतीचं इथे तालमेल असलेलं दिसतंय आपल्याला राहुल आणि भैया गायकवाड या दोघं गायकवाड बंधूंमध्ये. आणि पुढचा बॉल मला वाटतं वाईट बॉल दिलेला आहे आणि हा चौकार जाऊ शकतो आणि गेला चौकार. 8+4 रन 5 रनाची धावसंख्येमध्ये वाढ 5 आणि नो बॉल देखील दिलेला आहे तो फ्लेट दिलेला आहे अंपायरने. नाही पहिला पण नो बॉल सांगला भाई कपडा कराय ना तुलेच घालला चांगल्या पद्धतीची इथं बॅटिंग सुरू आहे. बघूया वरती मारलेला आहे राहुल कॅच मिस झालेली इथं कल्पेश द्वारा. चांगला असा चान्स होता कल्पेशला कॅच घ्यायचा पण कॅच मिस केले आणि कॅच मिस झाली म्हणजे मॅच मिस झाली असं म्हणतो आपण. कॅच पकडण्याची गरज इथं या न्यू स्टार 11 संघाला आहे. आउट रे भैया गायकवाड यांची विकेट गेलेली आहे. आणि बघूया पुढचा बॉल टाकलाय थोडासा लूज बॉल केला इथं कल्पेशने आणि फसवले राहुलला. फक्त 1 रनाची धाव संख्या पूर्ण. गोविंद गोपाल आणि पुढचा बॅटमॅन गोविंद गोपाल. बघूया चांगला फटका दिलेला आहे इथं गोविंद गोपालने आणि पहिल्या बॉल मध्ये 2 रनांची धाव संख्या पूर्ण केली इथं गोविंद गोपालने आणि तिसराही धाव संख्या पूर्ण केलेली आहे. आणि परत पळून आलेले गोविंद गोपाल जबरदस्त अशी रनिंग त्यांची दिसते मला इथं आणि 4 रनांची धाव संख्या पूर्ण केली. बॉल आणि 50वी गाठतील असं वाटतंय मला. आणि पुढचा बॉल घेऊन येतोय चांगला असा बॉल होता लाईन आणि लेंथ मध्ये आणि फक्त 1 स्ट्राईक वरती परत गोविंद गोपाल
लय नाम